आज बीकॉम भाग 3 व्यावसायिक पर्यावरण या विषयामध्ये आपण पुढील भाग पाहणार आहोत. पाठीमागच्या भागात आपण व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय हे पाहिले आहे. व्यवसाय करत असताना सभोवताल जी परिस्थिती असते त्या परिस्थितीचा परिणाम व्यवसायावरती होत असतो. त्याला व्यावसायिक पर्यावरण असं म्हणतात. व्यावसायिक पर्यावरण याचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक अंतर्गत व्यावसायिक पर्यावरण आणि बाह्य व्यावसायिक पर्यावरण. यात अंतर्गत व्यावसायिक पर्यावरणाचा आपण यापूर्वी विचार केला आहे. आता आपण व्यवसायावर परिणाम करणारे बाह्य घटक कोणते आहेत? एक्सटर्नल एन्व्हायरमेंट हे आपण पाहणार आहोत. व्यवसायावर परिणाम करणारे बाह्य घटक आहेत की जे घटक व्यावसायिकाच्या किंवा उद्योजकाच्या नियंत्रणाच्या कक्षेच्या बाहेर आहेत. एक उद्योजक त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. परिणामी जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीशी त्या उद्योजकाला तोंड द्यावे लागते. हे परिणाम अनुकूल होऊ शकतात किंवा प्रतिकूल होऊ शकतात. जर अनुकूल परिणाम असतील तर व्यावसायिकाला त्याचा फायदा होतो उद्योग व्यवसायात, आणि जर प्रतिकूल परिणाम असतील तर त्याचे उद्योगावर सुद्धा वाईट परिणाम होतात, प्रतिकूल परिणाम होतात, तोटा होऊ शकतो. कदाचित त्याला उद्योग आपला बंद सुद्धा करावा लागू शकतो. कुठली परिस्थिती उद्भवू शकते. असे व्यवसायावर परिणाम करणारे, व्यावसायिक पर्यावरणावर परिणाम करणारे बाह्य घटक जे आहेत त्यातला एक मुख्य प्रकार म्हणजे मायक्रो एन्व्हायरमेंट, सूक्ष्म पर्यावरण. सूक्ष्म पर्यावरण याचा अर्थ एका उद्योगावर प्रत्यक्ष किंवा व्यक्तिगत परिणाम याचा होऊ शकतो, म्हणून याला सूक्ष्म घटक असं म्हणले. बाह्य घटकातलाच हा उपप्रकार आहे की एका विशिष्ट व्यवसायावर, उद्योजकावर त्याचा व्यक्तिगत परिणाम होऊ शकतो. त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे कस्टमर, ग्राहक. उद्योजकाला व्यवसाय करत असताना आपले ग्राहक टिकवून ठेवावे लागतात. मुळात पहिल्यांदा ग्राहक निर्माण करावे लागतात. आपल्या विशिष्ट वस्तूसाठी विशिष्ट प्रकारचे ग्राहक त्याला निर्माण करावे लागतात. मुळात ग्राहक असतील तरच उद्योग चालू शकतो. उद्योग व्यवसाय चालवण्यातला सर्वात महत्वाचा आणि पहिला घटक म्हणजे ग्राहक. कस्टमर पाहिजेत वस्तू आणि सेवांसाठी, आणि म्हणून उद्योजकावर परिणाम होतो या घटनेचा की या घटकाचा की ग्राहक त्याला निर्माण करावे लागतात. निर्माण झालेले ग्राहक पुन्हा वर्षानुवर्षे सातत्याने टिकवून ठेवावे लागतात. ज्या उद्योगाला ग्राहक आहेत, ज्याच्या वस्तू आणि सेवांना ग्राहक आहेत, विशिष्ट छापाची वस्तू, विशिष्ट नावाची वस्तू, एखाद्या उद्योगाचा ब्रँड नेम असतोय. उदाहरणार्थ पुण्यामध्ये, पुणे शहरामध्ये चितळे बाकरवडी प्रसिद्ध आहे. तर अशा विशिष्ट छापाचे, विशिष्ट नावाचे, ब्रँड नेमच्या वस्तूंचे ग्राहक त्या उद्योगाशी निगडीत असतात, आणि म्हणून व्यवसायात यावर परिणाम करणारा हा एक महत्वाचा सूक्ष्म पर्यावरणीय बाह्य घटक आहे, तो म्हणजे ग्राहक. ग्राहकाला स्वातंत्र्य असते वस्तू निवडीचे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ग्राहक हा राजा असतो, ग्राहक हा सार्वभौम असतो. ग्राहकाच्या आवडीनिवडीला आणि इच्छेला महत्व आहे, आणि म्हणून ग्राहक निर्माण करणे, ते टिकवून ठेवणे हे उद्योजकाचे कौशल्य असते. ज्या उद्योगाला ग्राहक आपले निर्माण करता आलेले आहेत, त्यांनी टिकवलेले आहेत, ते व्यवसाय यशस्वी होतात. म्हणून हा पहिला बाह्य घटक आहे ग्राहक. मग ज्या उद्योगाला ग्राहक नसतात, ज्या उद्योगाला ग्राहक नाहीत, त्या उद्योगाला अपयशाला सामोरे जावे लागते किंवा संकटांना सामोरे जावे लागते. कमी नफ्यावर काम करावे लागते.
किंवा प्रसंगी तोटा सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून ग्राहक असणं महत्त्वाचं आहे. ते निर्माण करणं, ते टिकवून ठेवणे हे उद्योजकाचे कौशल्य असते. पण ग्राहक हे त्या उद्योजकाच्या नियंत्रणात नसतात. ते स्वतंत्र असतात. त्यामुळे त्याचे कौशल्य आहे की ग्राहक निर्माण करणे आणि ग्राहक आपल्या वस्तू आणि सेवांसाठी टिकवून ठेवणे. त्याचा परिणाम व्यवसायावर अनुकूल किंवा प्रतिकूल होऊ शकतो. दुसरा यातला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सप्लायर्स. ज्याप्रमाणे कस्टमर पाहिजेत उद्योगाला, त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सप्लायर, पुरवठादार. एखाद्या उद्योगात वस्तू आणि सेवांचे उत्पादन अखंडितपणे, सातत्याने असे वर्षानुवर्षे सुरू ठेवावे लागते. वस्तूंचे आणि सेवांचे उत्पादन सतत चालण्यासाठी त्या उद्योगाला कच्चा माल मिळणे आवश्यक असते. कच्च्या मालाचा सातत्याने पुरवठा झाला पाहिजे. रॉ मटेरियल त्याला मिळाले पाहिजे आणि म्हणून कच्चा माल सप्लायर्स असणे हे उद्योगाच्या यशावरती परिणाम करणारे घटक ठरतात. कच्चा माल मिळवणे हे संपूर्णपणे त्या उद्योजकाच्या किंवा व्यावसायिकाच्या नियंत्रणात नसते. बाह्य परिस्थिती कारणीभूत असते. बऱ्याच वेळेला एखाद्या विशिष्ट प्रदेशात नैसर्गिक प्रतिकूल परिस्थिती असते, चक्रीवादळ झालेले असते, महापूर आलेला असतो. त्यामुळे त्या विशिष्ट प्रदेशातून कच्चा माल त्या उद्योगाला सुरळीतपणे पुरवता येत नाही. अशा अनेक अडचणी येतात आणि म्हणून कच्च्या मालाच्या पुरवठादारावर अवलंबून असताना उद्योजकाला, व्यावसायिकाला एकाच प्रदेशातल्या कच्च्या मालावर अवलंबून न राहता अशा विविध प्रदेशातील माल त्याने घ्यायला पाहिजे. एका प्रदेशात जर नैसर्गिक आपत्ती आली, काही संकट आली, तर दुसऱ्या प्रदेशातनं कच्चा माल त्याला सतत उपलब्ध होऊ शकतो. एका देशातून कच्चा माल घेण्यापेक्षा जगातल्या विविध देशातून कच्चा माल त्याला उपलब्ध करता आला पाहिजे. सातत्याने वर्षभर त्याला सतत पुरवठा व्हायला पाहिजे. विशेषतः म्हणजे आयात सुद्धा कच्चा माल करायला पाहिजे आणि विशेषतः जपानी उद्योजक जे आहेत ते वर्षातील केवळ काही दिवस आयात कच्च्या मालावरती अवलंबून असतात. जास्तीत जास्त कच्चा माल आपल्याला कसा मिळेल याची ते साठवणूक करतात किंवा जर ते आयात करत असतील तर जगातल्या अनेक देशातून आयात करतात. त्यामुळं पुरवठ्यातला जो धोका आहे तो धोका कमी होतो आणि म्हणून पुरवठ्यातला धोका कमी करण्यासाठी विविध पुरवठादारावर अवलंबून राहावे. ज्या देशातील विविध राज्यात विविध भौगोलिक विभागातनं पुरवठा झाला पाहिजे आणि जगातल्या अनेक देशाकडनं त्याला कच्चा माल आयात करता आला पाहिजे. अखंडितपणाने ज्या उद्योगाला, व्यवसायाला कच्चा माल सतत पुरवला जातो तो उद्योग सुरळीत चालतो. आपल्या देशात काजू प्रक्रिया उद्योगात काजू बिया मिळण्याचा हंगाम आपल्या देशात 3 ते 4 महिने आहे जास्तीत जास्त. विशेषतः कोकण प्रदेशात काजूवरती प्रक्रिया करणारे युनिट्स आहेत, कारखाने आहेत, इतर ठिकाणी पण आहेत. मग 3 ते 4 महिने काजू बिया आपल्या देशात मिळतात. राहिलेले 8-9 महिने उद्योग चालवायचा असेल तर त्या उद्योगाला कच्चा माल मोठ्या प्रमाणावर खरेदी करावे लागेल हंगामात आणि त्याचा शास्त्रीय पद्धतीने साठा करण्याची सोय उपलब्ध करावी लागेल. त्यासाठी वर्षभराचा कच्चा माल केवळ 3-4 महिन्यातच खरेदी करायचा असेल तर त्याला आवश्यक असणारे भांडवल मोठ्या प्रमाणावर त्याला उपलब्ध व्हायला पाहिजे आणि शास्त्रीय साठवणुकीची सोय, गोडाऊनची सोय त्याला उपलब्ध करता आली पाहिजे. शिवाय काही देशातून, परदेशातून सुद्धा माल आयात करण्याची तयारी ठेवली पाहिजे. ज्या उद्योगाला सातत्याने कच्च्या मालाचा पुरवठा होतो, अखंडित होतो, त्या उद्योगातील उत्पादन सतत चालू राहते आणि ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ते पुरवठा करू शकतात आणि मग ते उद्योग यशस्वी होऊ शकतात. ज्यांना पुरवठ्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात त्यामुळे उत्पादन काही दिवस बंद राहते.
त्या उद्योगावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो आणि ते उद्योग आपल्या ग्राहकांची मागणी सातत्याने पुरवू शकत नाहीत. सूक्ष्म बाह्य पर्यावरणातला तिसरा महत्वाचा घटक तो म्हणजे स्पर्धक, कॉम्पिटिटर्स. व्यवसायात स्पर्धक असतात. मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खरं म्हणजे सगळ्या जगातल्या बहुतेक देशांनी मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलाय. जेव्हा मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे, 1995ला जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आली. त्यावर भारतासारख्या देश त्यामध्ये सहभागी झाला. जगातील सगळे बहुतेक देश त्यात सहभागी आहेत. त्यामुळे आपल्या देशात जगातल्या कुठल्याही देशातून कोणत्याही प्रकारची वस्तू कधी पण आपल्या देशात येऊ शकते आणि ती स्पर्धक होऊ शकते आपल्या वस्तूला. याची जाणीव त्या उद्योजकाला असली पाहिजे. जर स्पर्धक मोठ्या प्रमाणावर असतील तर त्या उद्योगाला तशी आपली स्पर्धात्मकता टिकवून ठेवावी लागेल. जे वस्तूचा गुणात्मक दर्जा, जगात त्या विशिष्ट प्रकारच्या वस्तू कुठे तयार होतात, त्यांचा दर्जा काय, त्यांची किंमत काय, याचं त्याला सतत अवलोकन करावं लागेल आणि त्याप्रमाणे आपली वस्तू ही स्पर्धात्मक राहिली पाहिजे. आणि म्हणून स्पर्धक हा एक महत्वाचा भाग आहे पर्यावरणावर परिणाम करणारा. आपल्या देशात WTOत भारत सहभागी झाल्यानंतर मुंबईमध्ये जो फुलांचा व्यवसाय होता त्याच्यावर परिणाम झाला. चीनमधून मुंबईच्या मार्केटमध्ये प्लॅस्टिकची फुले अत्यंत स्वस्त दरात यायला लागली, आयात झाली. त्यामुळं आपल्या देशातील फुलांचं उत्पादन करणारे जे प्लॅस्टिक फुलांचं उत्पादन करणारे उद्योग त्याचा परिणाम झाला प्रतिकूल. प्रत्यक्षात फुलांच्या उत्पादनावर सुद्धा प्रतिकूल परिणाम झाला. जे जागतिकीकरणाच्या काळात कुठल्याही देशातून वस्तू येऊ शकते, म्हणजे स्पर्धक आपल्याला निर्माण होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत टिकून राहणं अवघड असते आणि म्हणून त्याला तोंड देता आले पाहिजे. त्याचा अनुकूल परिणाम होतो किंवा प्रतिकूल परिणाम होतो आणि म्हणून स्पर्धक हा बाह्य महत्वाचा घटक आहे की जो त्या उद्योजकाच्या नियंत्रणात नाही, त्याच्या कक्षेत नाही आणि कायद्याने त्याला प्रतिबंध करता येत नाही. कारण सगळे जग एक झाले आहे, जागतिकीकरण झाले आहे आणि त्यामुळं जागतिक अर्थव्यवस्थेत स्पर्धक कधी येण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम अनुकूल किंवा प्रतिकूल आपल्या उद्योगावर होऊ शकतो. अनुकूल परिणाम जर टिकून राहायचा असेल तर त्याला सतत सजग राहावं लागेल, क्षमता वाढवावी लागेल आपली, तरच त्याला टिकून राहता येईल. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यावसायिक पर्यावरणावर परिणाम घडवून आणणारे जे बाह्य घटक आहेत त्यातील सूक्ष्म पर्यावरणामध्ये चौथा मुद्दा आहे परिणाम घडवून आणणारा, तो म्हणजे पब्लिक, जनता. पब्लिकचाही परिणाम होत असतो व्यवसायावरती. कारण एखाद्या विशिष्ट प्रदेशात एखाद्या विशिष्ट वेळी काही विशिष्ट प्रसंग निर्माण होतात, त्यावेळी त्या उद्योगावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो. उदाहरणार्थ कोरोना संकटाच्या काळात चीन या जगातील मोठ्या 2 क्रमांकाच्या महासत्तेने भारताच्या उत्तर सीमेवर गलवान खोऱ्यात अतिक्रमण केले आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने अनेक पावले उचलली, अनेक मार्ग योजले. भारतालाही शस्त्रास्त्रांची खरेदी करावी लागली, नवे करार करावे लागले. अशा स्थितीत चीनमधल्या मोबाईल कंपन्यांच्या 59 ॲप्सवरती भारत सरकारने बंदी घातली. त्यानंतर त्याच्याशी संबंधित आणि तेवढ्याच ॲप्सवरती सरकारने बंदी घातली. त्यामुळे चीनमधल्या संबंधित कंपन्यांवरती त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. एवढंच नाही तर भारत सरकारने अनेक चीनी कंपन्यांना जी कंत्राट दिली होती, रस्ते, महारस्ते, राष्ट्रीय हमरस्ते किंवा रेल्वे मार्गाची जी कंत्राट दिली होती ती कंत्राट रद्द केली. हा जनतेचा निर्णय आहे. शिवाय भारतामध्ये स्वदेशी वस्तू वापरा, चीनी वस्तूंचा वापर करू नका, अशा प्रकारची एक मनोभूमिका
निर्माण झाली, त्याचा प्रचार होणं, प्रसार होणं, देशभक्तीची भावना या काळात वाढीला लागणं, याचा परिणाम उद्योगावरती होतोयच. आणि त्यामुळे चिनी कंपन्यांवरती याचा निश्चितच प्रतिकूल परिणाम झाला आहे. चीनच्या सरकारवरती याचा प्रतिकूल परिणाम झालेला आहे. त्यांना आपल्या धोरणामध्ये बदल करावा लागला. कारण शेवटी जनतेनं कोणत्या वस्तूची मागणी करायची हा जनतेच्या इच्छेचा प्रश्न आहे. त्याच्यावर कुठल्याही कंपनीचं नियंत्रण नाही. आणि म्हणून जनता हा एक महत्त्वाचा सूक्ष्म पर्यावरणीय घटक आहे, परिणाम घडवून आणणारा. पुढचा मुद्दा आहे व्यावसायिक सूक्ष्म बाह्य पर्यावरणावरती परिणाम घडवून आणणारा, तो म्हणजे फायनान्सर्स, भांडवलदार. आपल्या उद्योगाला, व्यवसायाला जे भांडवल उपलब्ध होते त्याच्या उपलब्धतेचा मार्ग काय, स्रोत काय, त्याचाही व्यवसायावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. भांडवल पुरवठा करणाऱ्या बँका असतात. भारतासारख्या देशात राष्ट्रीयकृत व्यापारी बँका आहेत. त्याचबरोबर काही इतर मोठ्या वित्तीय संस्था आहेत, सरकारी वित्तीय संस्था आहेत, खाजगी वित्तीय संस्था आहेत. यापैकी कोणत्या घटकाकडून कर्ज घ्यावे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामध्ये हे काही मोठ्या कंपन्यांना, की ज्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये नोंदणीकृत आहेत, त्यांना जनतेकडून सुद्धा ठेवी म्हणजे शेअर्स रूपानं पैसा उपलब्ध करता येऊ शकतो. यापैकी कोणत्या मार्गाचा वापर करायचा, असे कोणकोणते मार्ग त्या देशामध्ये उपलब्ध आहेत, त्याचा परिणाम त्या व्यवसायावरती होतो. ज्या देशात विपुल प्रमाणात भांडवल उपलब्ध आहे, भांडवल देणाऱ्या भरपूर वित्तीय संस्था आहेत, कमी व्याजदराने आणि परतफेडीचा दीर्घ हप्ता, अशा सोयी ज्या देशात भांडवल पुरवठ्याच्या उपलब्ध आहेत, त्या देशात उद्योग संस्थांवरती अनुकूल परिणाम होतो. परदेशात, विशेषतः प्रगत देशात, जपान आणि अमेरिकेसारख्या देशात भांडवल पुरवठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. एवढंच नाही तर त्या देशामध्ये बँकेतील ठेवीवरील व्याजाचा दर काही वेळा 0% होता. याउलट भारतासारख्या देशात व्याजाचे दर जास्त आहेत, ठेवीवरील व्याजाचे दर जास्त आहेत, शिवाय कर्जावरील व्याजाचे दरही जास्त आहेत. अशा स्थितीत भारतात उद्योग संस्थांना भांडवल पुरवठा करणारे जे सोर्स आहेत, जे स्रोत आहेत, जे मार्ग आहेत, ते मार्ग कशा प्रकारे उपलब्ध आहेत त्याचा परिणाम व्यवसायावरती होत असतो. साहजिकच आहे की इतर देशांच्या तुलनेत, प्रगत देशांच्या तुलनेत, जपान, अमेरिका, जर्मनी या देशांच्या तुलनेत आपल्या देशात महाग दराने कर्ज उपलब्ध होते, की ज्यामुळे वस्तूंचा उत्पादन खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणून वस्तूंच्या आणि सेवांच्या किमती वाढतात. आणि किमती वाढल्यामुळे त्याचा मागणीवरती प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय वस्तूंना खूप स्पर्धा करावी लागते. भारतीय वस्तूंना ग्राहक कमी आहेत आणि म्हणून त्यांना स्पर्धा करावी लागते. म्हणून फायनान्सर हा एक महत्त्वाचा घटक या अंतर्गत सूक्ष्म व्यावसायिक पर्यावरणावरती परिणाम घडवून आणणारा आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मार्केटिंग इंटरमिजियरीज, विपणन विषयक मध्यस्थ. हा एक महत्त्वाचा घटक आहे की ज्या बाजारपेठेत वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होते, व्यापार होतो, व्यापार होण्यासाठी मध्यस्थ हा एक महत्त्वाचा घटक आहे. विपणन विषयक मध्यस्थ ज्या देशामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत अशा एजन्सीज आहेत आणि ग्राहकांच्या बरोबर तातडीनं संबंध प्रस्थापित करतात. अशा खरेदी विक्री विषयक उत्तम प्रकारच्या संस्थात्मक विपणन मध्यस्थ असतील तर ग्राहकांना कमी किमतीमध्ये माल उपलब्ध होतो, शेतकऱ्यांची, उत्पादकांची पिळवणूक होत नाही, त्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळतो. उदाहरणार्थ भारतामध्ये आता ई नाम
विक्री प्रक्रियेचा अवलंब करा. ऑनलाईन वस्तूंचे लिलाव करा. अशा प्रकारचा कायदा झालेला आहे. शेतमाल खरेदी विक्रीमध्ये सुद्धा या कायद्याचा मार्केट कमिटीमध्ये सगळ्या संस्थांनी अवलंब करावा, यासाठी सरकार आग्रही आहे. सरकारने नियम परिपत्रकं जारी केलेली आहेत आणि याचा परिणाम म्हणून काही कृषी माल खरेदी विक्री सहकारी संस्थांनी ई नाम प्रणालीचा वापर सुरू केलेला आहे. सांगली जिल्हा कृषी सहकारी संस्थेने, सांगली मार्केट कमिटीने ई नाम प्रणालीचा वापर कोरोना कालावधीत केला आणि तो यशस्वी झाला. आणि सांगली जिल्हा मार्केट कमिटी ही ई नाम प्रणाली ऑनलाईन मार्केटिंग शेतीमालाची खरेदी विक्री करण्यासाठी या पुढच्या काळात आणखी जास्त प्रमाणावरती ती प्रयत्न करणार आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे ऑनलाईन कोरोनाच्या काळात ऑनलाईन मार्केटिंग होणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आणि म्हणून शेतीमालाच्या खरेदी विक्रीला जर गती मिळायची असेल तर यामध्ये मार्केट कमिट्यांनी ई नाम प्रणालीचा वापर केला पाहिजे. नवीन केलेला कायदा केंद्र सरकारने या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्याचा परिणाम या शेती उद्योगाला विकासासाठी होईल. आणि म्हणून मार्केटिंग इंटरमिजियरीज, विपणन विषयक मध्यस्थ संस्थांचा परिणामसुद्धा, एजन्सीचा परिणाम या व्यवसायावरती होत असतोय. आणि म्हणून व्यवसायावर परिणाम करणारे असे अनेक अंतर्गत घटक आहेत आणि बाह्य घटक आहेत की जे अनुकूल परिणाम करतात व्यवसायावर किंवा प्रतिकूल परिणाम करतात. अंतर्गत घटक काही प्रमाणावरती उद्योजक व्यावसायिक स्वतः त्यावरती नियंत्रण ठेवू शकतात, पण बाह्य घटकांवर मात्र ते नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्याला फेस करणे किंवा त्या दृष्टीनं काळजी घेणे हेच या व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरू शकते. आणि म्हणून व्यवसायावर परिणाम करणारे असे अनेक अंतर्गत आणि बाह्य घटक आहेत की ज्यांचा अनुकूल प्रतिकूल परिणाम होत असतो व्यवसायावरती. ते व्यावसायिकाला सुसंधीकडे नेतात किंवा असे घटक व्यावसायिकाला संकटाकडे नेतात, धोक्याकडे नेतात. व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये अनिश्चितता हा उद्योगाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून अनिश्चिततेला तोंड देण्याची तयारी उद्योजकाची, व्यावसायिकाची असली पाहिजे. व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाची सर्व परिस्थिती त्याला माहीत पाहिजे. जगातील त्या सभोवतीचं पर्यावरण त्याला माहीत पाहिजे. तरच तो उद्योग क्षेत्रात, व्यवसाय क्षेत्रात टिकू शकतो, याची जाणीव असली पाहिजे. BCom झाल्यानंतर काहींना असे वाटत असे की आपण ताबडतोब व्यवसाय सुरू करावा, पण व्यवसाय सुरू करणं किंवा व्यवसाय यशस्वी होणं ही एक दीर्घ प्रक्रिया आहे आणि त्यावरती परिणाम करणारे अनेक अंतर्गत आणि बाह्य घटक आहेत. याची जाणीव विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमामधनं घडवून आणण्याचा उद्देश या आपल्या शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र, व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचा हा उद्देश आहे. यावरून आपल्याला कल्पना येईल की व्यवसायावरती परिणाम करणारे अनेक घटक आहेत. काही नियंत्रणात आहेत तर काही नियंत्रणाच्या बाहेर नसणारे अनेक घटक आहेत. याची जाणीव त्या उद्योजकाला असली पाहिजे. या विविध मुद्द्यांवरून आपल्याला हे स्पष्ट होते. आता हे सूक्ष्म घटक आपण पाहिलेले आहेत, व्यवसायावर परिणाम करणारे सूक्ष्म बाह्य घटक. आता स्थूल बाह्य घटक आपण यानंतरच्या पुढच्या तासाला आपण स्थूल बाह्य घटक व्यवसायावर परिणाम करणारे आहेत, अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करणारे आहेत, ते त्यावेळी आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांना धन्यवाद.